नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला बॅगची डिझाइन पाहायची आहे, तर खूप छान मध्ये आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। इथे पाहू शकतात मी हा बॅक साइडचा पार्ट जो आहे तो कट करून घेतलेला आहे। तर 40 छातीचा ब्लाउज आहे हा। तर इथे आपण गळ्याची उंची जी आहे ती किती घेतलेली आहे पाहू शकतात। तर पूर्ण गळ्याची उंची घेतलेली आहे मी 10। तसंच आपण पूर्ण शोल्डर जे आहे ते घेतलेला आहे इथे 5.5। गळा रुंदी घेतलेली आहे 2.5। त्यानंतर खालच्या साइडने ही गळा रुंदी घेतलेली आहे 2.5। मोंडा घेतलेला आहे मी 40 छातीला 6। मोंडा उंची ही घेतलेली आहे 6। तर या पद्धतीने पूर्ण मापे जे आहे ते टाकून व्यवस्थित असं मी कटिंग करून घेतलेला आहे। आता आपण याला बॅकची डिझाइन बनवायची आहे। तर इथे पाहू शकतात या साइडने आपल्याला खालच्या साइडने 3.5 इंच अंतर सोडायचं आहे। तसंच आपल्याला इथून व्यवस्थित असा हे पहा अशा प्रकारे हा आकार द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे आकार द्यायचा आहे आणि इथून आपल्याला हा 2.5 घेतलेला आहे आपण। तर आपल्याला हा इथून व्यवस्थित असा इथे आकार द्यायचा आहे। या पद्धतीने असा आकार देऊन घेतलेला आहे। आता हे आपण कट करून घेऊ। हे पहा अशा प्रकारे हे कट करून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो भाग आहे तो व्यवस्थित अशा प्रकारे ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला अस्तर जे आहे ती वरच्या साइडने ठेवून घ्यायचं आहे। या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही जी गळ्याची बाजू आहे ती पूर्ण जॉइंट करून घ्यायची आहे इथपर्यंत। त्यानंतर आपल्याला कमरेच्या साइडने शिलाई मारून घ्यायची आहे। तर व्यवस्थित अशी गळ्याची साइड शिवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला खालचा जो कमरेचा भाग आहे तोही आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि हा पार्ट जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला हे छोटासा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पलटायला सोपं जाईल त्यासाठी। तर आता हे पूर्ण मी स्टिच करून घेते। आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर जिथे आकार आहे तिथे आपल्याला सुई खाली ठेवून वळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुढची शिलाई जी आहे ती व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे। तर गळ्याच्या साइडने पूर्ण या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या कमरेच्या साइडने शिलाई मारून घ्यायची आहे। या पद्धतीने व्यवस्थित अशी पूर्ण गळ्याच्या साइडला जे आहे ती व्यवस्थित अशी शिलाई आली पाहिजे। सगळीकडे सेम शिलाई आली पाहिजे याची काळजी घेतलेली पाहिजे तुम्ही, कारण फिनिशिंगमध्ये जर ब्लाउज व्यवस्थित आला टिच करायला तर ॲक्युरेटमध्ये व्यवस्थित वेअर केल्याच्या नंतर दिसत असतो। तर इथे कमरेच्या साइडने ही व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे पाहू शकतात। तर पूर्ण आणि त्यानंतर आपल्याला हा पूर्ण कपडा जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे। तर बाहेर काढून घ्यायचा आहे। त्या अगोदर काय करायचं आहे की आपल्याला बाहेर काढण्याच्या अगोदर इथे जी छोटे छोटे कोण आलेले आहेत तिथे आपल्याला कात्रीच्या साहाय्याने ते कट मारून व्यवस्थित असे कट मारायचे आहेत, कारण पलटल्याच्या नंतर ते कोण जे आहे ते ॲक्युरेटमध्ये निघले पाहिजेत त्यासाठी। तर आता इथे पाहू शकतात की या पद्धतीने आपण हा पूर्ण कोण जे आहे ती काहीतरी तुमच्याकडे पेन असेल वगैरे काही जे असेल त्याच्या साहाय्याने तुम्हाला ती कोण जे आहे ती बाहेर काढून व्यवस्थित घेतलेले आहेत पाहू शकता। दोन्ही साइडने जे कोण आहेत आपले ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे पूर्ण पार्ट आपण पलटवून घेतलेला आहे। जशी आपली गळ्याची फिनिशिंग आहे तसंच आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे पाहू शकतात। या पद्धतीने हे शिलाई जी आहे ती आपल्याला दाबटीप जी म्हणतात ती आपल्याला व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे। तर इथे थोडासा कोण माझ्याकडून बाहेर निघाला नव्हता, मी त्या जे आपल्याकडं स्क्रूड्रायव्हर जे असतात किंवा
तुमच्याकडे तार वगैरे असेल तर त्याच्या साह्यानेही तुम्ही व्यवस्थित असे कोन काढून घेऊ शकतात. आपल्याला गळ्याची साईड आणि ही कमराची बाजू, साईड पीस ही जी आहे ती साईडचा भाग हे पूर्ण आपल्याला आता व्यवस्थित असे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे. तर पूर्ण मी हे जॉईंट करून घेते. तर या पद्धतीने हे आपण पूर्ण पार्ट जे आहे ती शिवून घेतलेला आहे. इथे तुम्हाला बंदही लावू शकतात किंवा तुम्हाला जी काही शोची बटन असतात तेही लावू शकतात. आता इथे मी लेस लावून घेणार आहे. पाहू शकतात गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, जेणेकरून मी बाहीलाही गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे. त्यासाठी मी इथे गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे. तशी डिझाईन जी आहे गळ्याची त्याच पद्धतीने इथे लावून घ्यायची आहे. पण इथे माझी बॉबिन संपली होती म्हणून मी ही बॉबिन व्यवस्थित अशी भरून घेतलेली आहे आणि नंतर जॉईंट केलेले आहे. तर इथे पाहू शकतात या पद्धतीने मी व्यवस्थित अशी लेस जी आहे ती जॉईंट करून घेत आहे. जिथे आपला आकार आलेला आहे तिथे मी व्यवस्थित असा दुमडवून लेस लावायची आहे, जेणेकरून आपला आकार जो आहे तो आहे तसा फिनिशिंगमध्ये दिसला पाहिजे. त्यासाठी जिथे कोन आलेला आहे तिथे आपल्याला ती लेस जी आहे ती दुमडवून व्यवस्थित अशी जिथे तिथे वळवून घ्यायची आहे. तर या पद्धतीने वळवून घेत आहे आणि लावूनही घेत आहे. तर या पद्धतीने आपली लेस जी आहे ती लावून झालेली आहे. आता इथे मी पाठीचे टक्स जे आहे ती घेणार आहे. त्या अगोदर फिनिशिंग करून घ्यायचे आहे. आपल्याला एक्स्ट्राचे जे कपडे आहेत साईडचे ते व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने पाहू शकतात की अशा प्रकारे आपण हे एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ती कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाठीचे टक्स जे आहेत ते व्यवस्थित असे घ्यायचे आहेत. पाहू शकतात दोन्ही साईडने मी हे टक्स घेत आहे. तर हे टक्स जे आहेत ती झालेले आहेत. पाहू शकतात. आता आपल्याला हे टक्स जे आहेत ती उकलून त्यासाठी मी एक इथे शिलाई अर्धा इंच घेणार आहे, जेणेकरून आपले टक्स जे आहेत ते उकलले जाऊ नयेत त्यासाठी. तर अशा प्रकारे मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. तर खालच्या साईडने तुम्हाला दिसत नसेल ती शिलाई जी आहे ती. त्यानंतर आपल्याला हे छोटे छोटे असे 2 नॉट लावून घ्यायचे आहेत. छोटे एकदम छोटे घ्यायचे आहेत. अर्धा मीटरमधले पण कमी करून घ्यायचे आहेत, 2 करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याला आपल्याला छोटे छोटे गोंडे जे आहेत ती बनवून घेऊन तिथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत.
तर या पद्धतीने झालेले आहेत. आता आपण इथे जॉईंट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. तर हे पाहू शकतात, अशा प्रकारे आपला हा बॅग डिझाईन तयार झालेली आहे. सिंपल आपल्या डेली वेअरसाठी साडीसाठी तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊजची डिझाईन बनवून घेऊ शकतात मैत्रिणींनो. चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.